तर झालं काय, गावावरून ज्या भाज्या आणल्या होत्या ना, त्यातल्या सगळ्या भाज्या थोड्या-थोड्या शिल्लक होत्या. म्हटलं त्या सगळ्या एकत्र करून एक हाटेव भाजी तयार करून घेऊया. तर पालक, मेथी आणि हरभऱ्याची भाजी तर होतीच. मी थोडीशी शेपूची भाजी घेऊन आले. सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या, बारीक चिरून घेतल्या आणि थोडंसं पाणी टाकून ह्या भाज्या 5 ते 10 मिनिटं शिजवून घेतल्या. लगेच शिजून होतात. त्यानंतर भाजी शिजलेलं जे पाणी आहे ते टाकून नाही द्यायचं, साईडला काढून घ्यायचं. शिजलेली भाजी अर्धी-अर्धी करून घेतली मी. त्यातली अर्धी भाजी अशी चमच्याने घोटून घेतली आणि अर्धी मिक्सरला बारीक वाटून घ्यायची. हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेतलं. ते साईडला काढून त्यात भाजी वाटून घेतली. त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की वाटलेलं वाटण टाकायचं. ते परतलं की शिजलेल्या भाज्या टाकायच्यात. शिजलेल्या भाजीतलं जे पाणी आहे ते टाकायचं. व्यवस्थित घट्ट पातळ करून थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजी 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायची. त्यानंतर एक तडका तयार करून घ्यायचा आहे. लसूण, मोहरी आणि जिरीचा तो वरून टाकून लगेच झाकण ठेवून तसंच 5 मिनिटं ठेवून द्यायचं. बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी मस्त लागते. नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर